मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन, मधुभाऊ त्याचबरोबर सायली हे तिघेही आता प्रियाच्या रूममध्ये काही पुरावा मिळतोय का हे पाहत असतात. मधुभाऊंना एक ड्रॉवरच उघडता येत नसतो. त्यावेळी ते लगेचच सायलीला म्हणतात, इकडे ये बाळा सायली. तेव्हा सायली म्हणते, हो ठीक आहे, तुम्ही इकडे या. मग सायली लगेचच मधुभाऊंच्या तेथे जाते आणि तो ड्रॉवर ओपन करते. त्यामध्ये काही आहे की नाही हे चेक करत असते. तर आता अर्जुन सुद्धा आपापल्या परीने शोध घेण्याचा प्रयत्न करतो, सायली सुद्धा आणि मधुभाऊ सुद्धा. त्यानंतर मधुभाऊ आता तेथे असणारी एक सुटकेस काढतात आणि ती तिथे बेडवर ठेवून अशी ओपन करतात. ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये कपडे असतात आणि त्याचबरोबर काही फोटोज सुद्धा. तेव्हा त्यामध्ये काही डायऱ्या सुद्धा असतात. तर ती डायरी जरा बाजूला करताना मधुभाऊंना एक त्यामध्ये वेगळाच फोटो दिसतो. त्यामुळे त्या फोटोकडे खूप वेळ पाहतच राहतात. इकडे सायली मात्र आता एक फाईल पाहते आणि त्यामध्ये काही महत्त्वाचं आहे की नाही हे चेक करत असते. त्यावेळी आता मधुभाऊ तो फोटो असा वर काढतात आणि त्यांना आता समजतं की हा तर सायलीच्या बालपणीचा फोटो आहे. त्यामुळे ते आता धक्क्यानेच त्या फोटोकडे पाहत राहतात. त्यानंतर त्यांना ते सर्व प्रसंग आठवतात की जेव्हा सायली लहानपणी तेथे मंदिरामध्ये आली होती तेव्हा ती खूप रडत होती आणि रडता रडता मी तिला दिसलो आणि जवळ घेतलं आणि मग त्यानंतर सायली अजूनच रडायला लागली. हा फोटो प्रियाच्या ह्या सुटकेसमध्ये कसा काय हा प्रश्न मधुभाऊंना पडतो. माझ्या सायलीच्या बाबतीमध्ये प्रिया काही गडबड तर करत नाही ना, हा विचार त्यांच्या डोक्यात येतो आणि मग ते सायलीकडे पाहतच राहतात. आता त्यांच्या मनामध्ये खूपच शंका येत असतात, परंतु आत्ता या क्षणी कुणाला काही विचारावं ही त्यांची मनस्थिती नसते आणि वेळ सुद्धा नसते. कारण कुणी आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो या विचाराने मधुभाऊ अगोदरच अस्वस्थ असतात. तर आता अर्जुन, सायली, मधुभाऊ आपलं काम करत असताना लगेचच बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज त्या तिघांनाही येतो. त्यामुळे ते तिघेही घाबरतात. तर आता अर्जुन लगेचच म्हणतो, कुणीतरी आलंही वाटतंय. तर एक काम करा, ते आहे ना सर्व सामान तसंच ठेवा, कारण कुणीतरी येतंय. मग आता सर्वजण ते सामान व्यवस्थित ठेवू लागतात. तर आता अर्जुन म्हणतो, चला पटकन आवरा. असं म्हणून आता सर्वजण पटपट व्यवस्थित आवरून लगेचच तेथून बाहेर येतात. तर बाहेर आता प्रिया नशेतच असते. तिच्याकडून आता तेथे असणारा फ्लावर पॉटसुद्धा खाली पडलेला असतो. मग त्यानंतर तेथे जे पाणी असतं ते पाणी ग्लासमध्ये घेत एक बुजभर दारू असं ती सारखी सारखी नशेत म्हणत असते. त्याचवेळी आता सायली, अर्जुन आणि मधुभाऊ हे तिघेही तेथे येतात आणि ते आल्यानंतर प्रियाकडे आश्चर्याने पाहतात. तेव्हा प्रिया, तू कुठे होतीस असं सायली रागातच तिला विचारते. मग आता ती म्हणते की काही नाही, बुजभर दारू असं म्हणून ती दारूबद्दल बोलत असते. तिच्या तोंडाचा आता दारूचा घमघमाट सुटलेला असतो. त्यामुळे सायलीला आता खूप कसं तरी होतं आणि ती रागातच विचारते, काय प्रिया, तू दारू प्यायलीस, तुला काही वाटत नाही? असं म्हणून ती आता खूपच प्रियावर भडकते. तेव्हा प्रिया, अगं तू सुभेदारांची सून आहे तरीही एवढी बेजबाबदारपणाने वागू कशी शकते असं सायली आता रागातच प्रियाला विचारते. त्यावेळी मधुभाऊ सुद्धा रागात म्हणतात, मी दिलेली शिकवण तू तर कधीच पाळली नाही. तू या थराला जाशील ना असं कधी वाटत पण नव्हतं. तर सायली आता तिला जाब विचारते, आणि एवढा वेळ कुठे होतीस तू, आणि ती कोण माणसं आहेत ज्यांच्याबरोबर तू जाऊन अशी दारू वगैरे पिऊन आलीस? तेव्हा प्रिया जोरातच सायलीला आता मागे ढकलते. तर अर्जुन पटकन सायलीला पकडतो. त्यामुळे सायली कशी बशी आता वाचते. तेव्हा प्रिया आता रागातच म्हणते की तू कोण आहे ग मला विचारणारी, चल हट तिकडे, असं म्हणून सायलीचा ती अपमान करते. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो, चला आपण वर जाऊया, हिला जो तमाशा करायचा आहे ना तो करू द्यात. सायली म्हणते, अहो असं कसं पण? तेव्हा रागात सायली आता तिला विचारू लागते, अगं तुला कळतं का काही? घरातील सर्वांनी अशा अवस्थेत जर तुला बघितलं तर काय म्हणतील? त्यावेळी अर्जुन म्हणतो, बघू द्या ना, बघू द्या, त्यांनाही समजेल ना त्यांची लाडकी सून कशी वागतेय ती. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, पण हिला कसली कुठे लाज आहे? कारण जे काही संस्कार केले आहेत ना ते वाया गेले आहेत याची सतत जाणीव होतच असते. मग आता प्रिया हसते. त्यावेळी सायली म्हणते, चल मी तुला पटकन तुझ्या रूममध्ये सोडून येते, चल पटकन. त्यावेळी लगेचच अर्जुन विचारतो, काय गरज काय आहे तिला असं पाठीशी घालण्याची? अहो तिचं वागणं तुम्ही असं पाठीशी घालताना म्हणूनच हिचं जास्त फावतं. तेव्हा प्रिया आता डोळे वटारूनच अर्जुनकडे पाहते. त्यावेळी सायली म्हणते, अहो पण घरातल्यांनी पाहिलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तर म्हणतोय आत्ताच पूर्णाजी, मम्मा आणि डॅडला आपण इथे बोलवूयात आणि सर्वांना दाखवूयात की ही कशी वागती येते, ही कशी आपण कुठे चुकलो तर प्रत्येक वेळी सर्वांना दाखवते आणि तमाशा करते ना.
तेव्हा प्रिया लगेचच म्हणते, हो बोलवा बोलवा, मी कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. त्यावेळी लगेचच मधुभाऊ म्हणतात, हो ते तर झालंच ग, तू कुणाच्या बापाला कधी घाबरणारच नाही. अर्जुन चिडूनच म्हणतो की थांबा, मी आता ना लगेचच पूर्ण आजी मम्मा आणि डॅडला बोलवतो खाली इकडे. त्यावेळी आता सायली म्हणते, अहो नको, उगीच त्यांना त्रास होईल. तेवढ्यातच अश्विन आता तेथे येतो आणि प्रियाला अशा या अवस्थेत पाहतो आणि लगेचच तिला विचारतो, अगं तन्वी काय हे? मग आता ती लगेचच त्याची कॉलर पकडते आणि म्हणते, अश्विन माय डार्लिंग, अरे कुठे होतास तू एवढा वेळ? तेव्हा लगेचच आता तू ओके आहेस ना असं अश्विन पुन्हा विचारतो. मग आता ती म्हणते, मी एकदम ओके. आता प्रियाला असं नशेत पाहून अश्विनला देखील धक्काच बसलेला असतो. तो तिच्याकडे आता पाहतच राहतो आणि इतर सर्वांकडे सुद्धा. मग त्यानंतर अर्जुन विचारतो, दिसतंय ना अश्विन तुला? अरे दिसतंय ना कशी वागतीये बघ, आता ही तुझी बायको, आता हिला अक्कल दे जरा तू, असं म्हणून अश्विनवर सुद्धा तो भडकतो. त्यावेळीच आता लगेच सायली विचारते, अश्विन भाऊजी प्रिया कुठे होती, कोणाबरोबर होती माहिती आहे का तुम्हाला? लगेचच आता अश्विन म्हणतो, अगं मी तुझ्या समोरच आता हॉस्पिटलमधून आलोय आणि मला कसं माहीत असणार? तेव्हा सायली विचारते, तिला कोणाची संगत लागते हे कळायला नको का आपल्याला? तेव्हा लगेचच अर्जुन आता विचारतो, अश्विन जेव्हा तू दारू पिऊन घरी आला होता तेव्हा सर्वांना किती त्रास झाला होता हे आठवतंय ना तुला? अश्विनला ते सर्व प्रसंग आठवतात की जेव्हा मी दारू पिऊन आलो होतो तेव्हा मला डॅडने मारलं होतं. अरे चल, तुझ्याकडे तेव्हा कारण तरी होतं, पण हिचं काय, अरे ही तर नुसती एन्जॉय करतीये. तेव्हा प्रिया आता नशेतच बडबडू लागते की नुसतं एक बोज दारू आणि एन्जॉय असं म्हणून ती आता हसत असते. तेव्हा अश्विन तन्वीला भानावर आणण्याचा प्रयत्न करतो परंतु ती येत नाही. मग त्यावेळी सायली म्हणते, अश्विन भाऊजी आता तरी विचार करा, कारण प्रियाने या अगोदरसुद्धा खूप खोटेपणा केला आहे. तुम्ही ना जरा भानावर येऊन विचार करा. आता एक एक अशी रहस्य सत्य तुमच्या समोर येत जाणार आहे ना, तसा तसा तुम्हाला त्राससुद्धा होत जाणार आहे. त्यावेळी मधुभाऊ सुद्धा म्हणतात, सुभेदारांची सून झाल्यानंतर जी आपसूक जबाबदारी येते ना, तिची तर प्रियाला अजिबातच कल्पना नाहीये. ना कुणाच्या मनाची कदर आणि ना कुणाला दुखावलं जातंय ना याची भीती, असं म्हणून मधुभाऊ सुद्धा प्रियाबद्दल सांगू लागतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, खरं तर मीच सगळ्यांना सांगणार होतो, पण आता ते काम ना तू कर, कारण पूर्ण आजी डॅड मम्मा या सर्वांना बोलव आणि त्यांनाही बघू दे ना, जिला डोक्यावर घेऊन नाचतात ना ते लोक, तिचं खरं रूप नक्की काय आहे. तर प्रिया अजूनही एक बुज दारू असं नशेतच बरळू लागते. तर आता अश्विन लगेचच अर्जुनला उलट उत्तर देत, मी कुणालाही बोलवणार नसल्याचं म्हणतो आणि तू सुद्धा हे प्रकरण आता मुद्दाम वाढवू नकोस असं अर्जुनला रागातच अश्विन म्हणतो. तेव्हा प्रिया आता म्हणते, डोक्यावर डान्स करू अश्विन, आपण आता डोक्यावर डान्स करू. तेव्हा अश्विनला आता खूपच कसं तरी होत असतं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स एक गोष्ट मी विसरलोच, कारण ते कितीही चिडले ना हिच्यावर तरीही ही खोटं बोलून पुन्हा सगळ्यांना मनवून घेणारच आणि मग परत खोटं बोलून सर्वांना फसवणार. तेव्हा अश्विन चिडतो आणि चुटकी वाजवतच अर्जुनकडे बोट करत म्हणतो, बस झालं दादा, मी तुझा रिस्पेक्ट करतो ना म्हणून एवढं सगळं ऐकून घेतोय. आता तिची एक चूक झाली म्हणून एवढं सगळं बोलायची गरज नाहीये. माझी बायको आहे, तिचा तोल गेला तर तिला सावरणं ही फक्त माझी जबाबदारी आहे. मग त्यावेळी आता अर्जुनला सायलीला धक्काच बसतो की अश्विन असा कसा बोलू शकतो एवढं उद्धटपणे. त्यानंतर सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, जर आयुष्यात तिचा तोल गेला तर तुम्ही सावरणं साहजिकच आहे, पण ती अशी बेताल वागली तरीही तुम्ही तिची कान उघडणी करणार नाही का? तेव्हा प्रिया आता लगेचच अश्विनला म्हणते, अश्विन कान उघड माझे, अरे उघड ना अश्विन माझे कान. तेव्हा अर्जुन मात्र डोक्यालाच आता हात लावतो. तेव्हा लगेचच आता अश्विन म्हणतो, एक मिनिट अगं तन्वी, असं वागू नकोस तू. अर्जुन म्हणतो, बघ जरा एक मिनिट तिच्याकडे, अरे हिला तर कुठल्या गोष्टीची लाजच नाही आहे. मग त्यावरती आता प्रिया जोराजोरात हसू लागते. अर्जुन आता लगेचच रागात विचारतो, तू सुद्धा लाज सोडली आहेस का अश्विन? तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी मला माहिती आहे, नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर आधारलेलं असतं, पण तो विश्वास ना जरा दोन्हीही बाजूंनी असायला हवा. इथे वेगळीच गोष्ट आहे, तुम्ही तिच्यावर खूप विश्वास दाखवताय परंतु ती तुमच्या विश्वासाचा ना गैरफायदा घेतीये. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे वा, तन्वीला आता तिची बाजू मांडता येत नाहीये म्हटल्यानंतर तुम्ही आता विरोधात एवढं बोलणार?
त्यावेळी मधुभाऊ म्हणतात ते दोघं ना खरं बोलतायत आणि तुम्ही सुद्धा माझे जावई बापू आहात आणि म्हणूनच तुमच्या हिताचं मी सांगतोय. प्रियाचं खरं रूप काय आहे ना ते ओळखा. तेव्हा लगेचच अश्विन मान दुसरीकडे वळवतो, का कुणाचंच बोलणं आता पटत नसतं. तर प्रिया रागातच मधुभाऊंकडे पाहते. पुढे आता ते म्हणू लागतात तिला कुणाबद्दलही दयामाया नाही किंवा कुणाबद्दलही तिच्या मनात प्रेम नाही. ती फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करते आणि स्वतःच्या फायद्याचं असेल ना तेवढंच करत असते. त्यावेळी अश्विन म्हणतो, आय डोंट बिलीव्ह दिस. तुम्ही स्वतःला हिचे वडील म्हणवता आणि स्वतःच तिच्यावर टीका करता. अहो नशीब ती तुमच्याकडून सुटली आणि तिच्या जन्मदात्या वडिलांकडे गेली. तेव्हा सायली आता लगेचच विचारते, अश्विन भाऊजी तुम्ही या प्रियासाठी मधुभाऊंचा अपमान करताय. त्यावेळी आता लगेचच अश्विन म्हणतो, मला त्यांचा अपमान करायचा नव्हता, पण तुम्ही अगोदर बोललात ना म्हणून मी फक्त उत्तर दिलं आणि मला नाही वाटत इथे मला किंवा तन्वीला कुणी काही बोलू शकतं. तुम्हाला तो मॉरलच नाहीये कारण तुम्ही या अगोदरच तो माथेरानला गमावलाय. तेव्हा आता लगेचच अर्जुन सायली एकमेकांकडे पाहू लागतात. त्यावेळी प्रिया विचारते, माथेरानला म्हणजे? मग अश्विन लगेचच म्हणतो, अर्जुन दादा आठवतंय तुला? अरे आठवतंय की नाही? बरं ठीक आहे. अरे तुमच्या लग्नानंतर तुम्ही माथेरानला हनीमूनसाठी गेला होतात. मग आता तो बोलायचं थांबतो आणि हसत म्हणतो की सॉरी, तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं असताना तुम्ही हनीमूनसाठी माथेरानला गेला होतात ना, तेव्हा आम्ही सगळ्यांनी हिचा एक व्हिडिओ बघितला होता. सर्व काही सांगून तो सायलीला तेथेच अपमानित करतो. मग सायलीला सगळ्या त्या गोष्टी आठवू लागतात. म्हणून सायलीला खूपच वाईट वाटतं. मग त्यानंतर अश्विन म्हणतो, 60 लोकांसमोर तो शो प्ले होत होता आणि तन्वीची जी अवस्था आहे ना तीच तुझी होती तेव्हा समजलं. त्याचवेळी अर्जुन आता लगेचच रागात म्हणतो, माझ्या बायकोच्या ड्रिंकमध्ये कोणीतरी दारू मिक्स केली होती. त्यावेळी अश्विन म्हणतो की तशीच अवस्था मग यावेळी सुद्धा तन्वीची असू शकते असं तुम्हाला वाटत नाही का? अरे तन्वीच्या बाबतीत सुद्धा तेच झालं नसेल कशावरून? जेव्हा तू म्हणाला ना तुझी बायको निर्दोष आहे, ती स्वतःहून दारू प्यायलेली नाहीये, तिच्या नकळत कुणीतरी तिला दारू पाजली आहे, यावर आम्ही विश्वास ठेवला होता ना. मग आता माझं सुद्धा ऐक, कारण माझा सुद्धा अगदी तन्वीवर पूर्णपणे विश्वास आहे आणि सुभेदारांच्या घराला शोभणार नाही असं ती काहीही करणार नाही हे मला माहीत आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे कोणाला तरी तिची गंमत करायची होती म्हणून तिच्या ग्लासमध्ये कोणीतरी दारू टाकली. तेव्हा प्रिया आता एक बुज दारू असं म्हणते. अर्जुन म्हणतो, बघ आता. त्यावेळी आता तिला संधी जरी दिली ना तिची बाजू मांडण्याची तरीही तुम्ही तिला खोटंच पाडणार आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, कारण ती खोटंच बोलणार आहे ना म्हणून आम्ही तिला खोटंच पाडणार ना. पण अश्विन तुला तिचं खरं रूप का दिसत नाही यार, मला कळतच नाही असं अर्जुन तळमळीने सांगतो. त्यावेळी अश्विन आता रागातच म्हणतो, हिचं माहीत नाही पण आजकाल तुझी मात्र नक्कीच वेगवेगळे रूप दिसत आहेत आणि ती बघत राहण्यामध्ये ना मला जराही इंटरेस्ट नाहीये. त्यावेळी सायली विचारते, अश्विन भाऊजी तुमच्या भल्याचं नसेल ते आम्ही तुम्हाला का सांगू? तेव्हा अश्विन विचारतो, हो का? पण हल्ली ना तुम्ही तेच तर करताय. त्यानंतर आता अश्विन म्हणतो, तन्वी चल पटकन, चल पटकन तन्वी आतमध्ये. मग आता प्रिया नुसती हो हो असं म्हणत असते. मग आता अश्विन म्हणतो की हे बघ दादा, तुझी मतं ना तुझ्याकडेच ठेव आणि आम्ही इथून गेल्यानंतर घरातील सर्वांना काही सांगू नकोस, कारण काय आहे ना तन्वी ही तुझी वहिनी आहे हे जरा लक्षात असू दे असं म्हणून अश्विन खूप काही अर्जुनला बोलतो. आणि आता हे जे काही घडलंय ना ते आपल्यातच असू दे, ठीक आहे असं म्हणून अश्विन रागातच अर्जुनकडे पाहतो. आता लगेचच प्रियाला जवळ घेतो आणि रूममध्ये जायला निघतो. आता कसा बसा तो लगेचच प्रियाला आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा प्रिया अजूनही नशेत म्हणत असते, बडबड करत असते की मला बुजभर दारू दे, मला बुजभर दारू दे. तेव्हा अर्जुन डोक्यालाच हात लावतो आणि तेथेच उभा राहतो. तेव्हा अर्जुन आता लगेचच विचारतो, कुणी प्रेमामध्ये एवढा आंधळ कसं होऊ शकतं ना, मला कळतच नाही. मला तन्वीचा राग येतो ना त्याच्यापेक्षा जास्त अश्विनची काळजी वाटतीये. तेव्हा सायली म्हणते, मला तर खूप भीती वाटतीये, कारण प्रियामुळे कधी ना कधी अश्विन भाऊजी नक्कीच दुखावले जाणार. पण आता आपण हा विषय नको वाढवायला, निदान अश्विन भाऊजी म्हणतायत तर नको कुणाला काही सांगायला असं म्हणून ती मधुभाऊंना सांगते, मधुभाऊ आपण इतके दिवस प्रियाचं वागणं बोलणं ऐकून घेतलं, सहन केलं ना, मग आज पण सहन करूयात. कारण प्रिया काय करते तर नुसती खोटं बोलते आणि खोटं बोलून पुन्हा ती आपल्याला सर्वांसमोरच तोंडावर पाडणार आणि हे चक्रच तसंच सुरू राहणार. त्यापेक्षा काहीच करायला नको आता. तेव्हा मधुभाऊ आता लगेचच विचारतात, तसंही तक्रारीचा उपयोग कधी असतो तर माणूस सुधारणार असेल ना तरच. तेव्हा आता सायली म्हणते, तुम्ही अजिबात कसली काळजी करू नका मधुभाऊ, अगोदर झोपायला जा असं म्हणून आता ती त्यांना
झोपायला जायला सांगते, परंतु मधुभाऊ तेथेच थांबतात आणि मनातच विचार करू लागतात की प्रियाने आत्ता जे काही केलं या सगळ्या गडबडीमध्ये सावल्यात त्या फोटोबद्दल सांगायचंच राहिलं. पण आता नकोच, कारण आता फोटो दाखवूनच सायलीला सगळ्या काही शंका विचाराव्यात. आता काहीच नको असं म्हणून ते गप्प राहण्याचं ठरवतात. आता मधुभाऊ हे विचारत असतात, त्यामुळे अर्जुन आता लगेचच विचारतो, काय झालं मधुभाऊ, एवढा कसला विचार करता आहात? त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, कसला नाही, जातो मी रूममध्ये. त्यानंतर ते रूममध्ये जातात. त्यांचं मन त्यांना आता खात असतं, कारण ते खूप अस्वस्थ झालेले असतात, त्यांना झोपसुद्धा येत नसते. तेव्हा लगेचच त्यांना तो पुन्हा एकदा फोटो सायलीचा लहानपणीचा आठवतो. तेव्हा ते आता विचार करतात की असं काय झालं असेल की सायलीचा लहानपणीचा बालपणीचा फोटो हा प्रियाकडे आहे आणि तिने स्वतः तिच्याजवळ का ठेवून घेतला असेल तो फोटो. तर आता दुसऱ्या दिवशी प्रिया सकाळी उठते आणि तिचं डोकं जड पडलेलं असतं. तेव्हा ती आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की काय झालं असेल, मला डोकं एवढं जड का पडलं आहे माझं, म्हणजे मला जसं आठवतं आहे मी पार्टीतून बाहेर निघाले असं म्हणून. आता ती समोर पाहते तर अश्विन तिच्यासाठी तेथे लिंबू पाणी घेऊन येत. आता अश्विनला तेथे आलेलं पाहून प्रिया खूपच घाबरते. मग आता तो लगेचच विचारतो, कसं वाटतंय तन्वी तुला? तेव्हा ती आता लगेचच म्हणते, अश्विन मला असं वाटतंय ना, मी आता आजारी पडणार आहे, मला खूप घाबरल्यासारखं वाटतंय रे. तेव्हा अश्विन म्हणतो की हँगओव्हर म्हणतात त्याला. मग आता प्रिया जरा घाबरते आणि विचारते, काय हँगओव्हर? अरे अश्विन, पण काल रात्री काय घडलं ना मला कळलंच नाही. त्यावेळी अश्विन म्हणतो, काही आठवण्याच्या अवस्थेतच तू नव्हती, त्याला काय करायचं. तेव्हा आता प्रिया खूपच घाबरलेली असते. मग अश्विन म्हणतो, धर पाणी पिऊन घे, तुला बरं वाटेल जरा. मग प्रिया आता लिंबू पाणी पित असते आणि मनातच विचार करत असते की काल रात्री नक्की काय घडलं, कोण होतं घरात, काही कळतच नाही आहे. म्हातारीने पाहिलं की काय मी दारू पिऊन वगैरे आलेले. तेव्हा प्रिया आता म्हणते की अश्विन खरंच मला नाही कळत, अरे नक्की काय घडलं होतं. अरे काल रात्री मी बाहेर पडले ना, तेव्हा अचानक मला माझ्या मैत्रिणी भेटल्या, लग्नाला बोलवलं नाही ना म्हणून माझ्यावर त्या खूप चिडल्या होत्या, म्हणून मी त्यांना पार्टीला घेऊन गेले, तिथे मी फक्त ज्यूस प्यायले होते. अरे मला असं वाटतं ना अश्विन, ज्यूसमध्ये त्यांनी गमतीत दारू घातली असणार, पण पुढे काय घडलं ना अश्विन खरंच मला माहीत नाही. असं म्हणून प्रिया आता अश्विनकडे पाहते. तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी, मी तुला काही विचारलंय का? नाही ना, माझा आहे अगं तुझ्यावर विश्वास. त्यावरती प्रिया म्हणते, अश्विन पण मी ना जायलाच नको होतं तिकडे, मी कशाला उगीच गेले तिकडे, मी मैत्रिणींना सांगायला हवं होतं की मी नाही देणार म्हणून पार्टी, तुला अशी न सांगता का गेले जेवायला, माझंच चुकलं. असं म्हणून प्रिया स्वतःवरच चिडण्याचं नाटक करते. तेव्हा अश्विन म्हणतो, मला माहिती आहे तू स्वतःहून अजिबातच काही पिणार नाही आणि हेच दादाला मी सांगितलं की तिच्यासोबत नक्की कोणीतरी गंमत केलेली असणार. तेव्हा प्रिया धक्क्यानेच अश्विनकडे पाहते आणि विचारते, काय? तेव्हा प्रियाला आता समजलेलं असतं की अर्जुनला सुद्धा मी दारू प्यायले याबद्दल माहीत आहे. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा लगेचच आता चैतन्य म्हणतो, प्रिया आणि साक्षी हे दोघेही एकमेकांना अगोदरपासूनच ओळखत होत्या, हे आपल्याला कोर्टामध्ये आता प्रूव्ह करता येईल. त्यावेळी अर्जुन आता लगेचच म्हणतो, आपल्या हाती अजूनच स्ट्रॉंग पुरावे आहेत, कारण साक्षी ज्या बुटीकमधून शॉपिंग करायची त्या बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड आपल्याला आश्रमामध्ये सापडलं, शिवाय त्या बुटीकमधून साक्षीच्या नावाचे बिलसुद्धा आपल्याला सापडले आहेत. तेव्हा लगेचच आता चैतन्य विचारतो, हे पुरावे तू कोर्टामध्ये प्रेझेंट केलेले नाही आहेस? मग आता अर्जुन म्हणतो, आणि इतक्यात करणार सुद्धा नाही आहे मी चैतन्य, कारण असे एक एक पुरावे हे प्रूव्ह करू शकत नाही की साक्षी रात्री त्या आश्रमात होती. तेव्हा चैतन्य म्हणतो की आपल्याला हे प्रूव्ह करता आलं की साक्षी त्या रात्री आश्रमातच होती, तरीही खून हा तिनेच केलाय, ही आपली नेक्स्ट पायरी असणार आहे. तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो, राईट, परंतु त्या रात्री साक्षी ही आश्रमातच होती यावर आपला आपण फोकस कायम ठेवायचा आणि त्यासाठी आपल्या हातात जे काही छोटे छोटे पुरावे आहेत ना, ते सर्व कनेक्ट करून त्याचं एक कॉन्क्रीट पिक्चर आपण कोर्टासमोर प्रेझेंट करायचं. आता दामिनीला जो कोर्टाने वेळ दिला आहे ना, त्यामध्ये दामिनी काय करणार, तर साक्षी त्या 2 तासांमध्ये कुठे होती याची एक मेजर स्टोरीसुद्धा तयार करणारच. त्यावेळी चैतन्य म्हणतो, तिच्या या खोट्या स्टोरीचे ती असले पुरावे उभे करेल ना की ते आपल्याला अजिबातच फिरवता येणार नाही.
दुसरीकडे प्रिया आता घाबरतच विचारते, अश्विन जेव्हा मी नशेत घरी आले तेव्हा अर्जुन तेथे होता? मग आता अश्विन म्हणतो हो. त्यावरती ती विचारते, सायलीचं काय? म्हणजे सर्व घरच्यांसमोर तमाशा झाला का? तेव्हा ती आता घाबरतच विचारते, पूर्णाजींना काय वाटलं असेल? आणि आईबाबांचं काय? अर्जुन आणि सायलीने कन्फर्म त्यांना जास्तीत जास्त भडकवलं असणार. आता माझी चूक नसताना माझ्यासोबतच असं का घडतं असं म्हणून प्रिया स्वतःलाच आता विचारू लागते. अश्विन तिला रिलॅक्स राहायला सांग. तेव्हा प्रिया आता स्वतःच्याच गालात मारून घेते आणि म्हणते, मी जायलाच नको होतो मैत्रिणींबरोबर. आता त्यांना काय वाटलं असेल असं म्हणून ती जोराजोरात मारून घेत असते. तेव्हा अश्विन प्रियाला जरा शांत राहायला सांगतो आणि म्हणतो, अगं जरा रिलॅक्स हो. हे बघ, जेव्हा तू इथे घरी आली ना नशेत, तेव्हा इथे फक्त अर्जुन दादा आणि सायली हे दोघेच होते. मम्मा किंवा डॅड आणि पूर्णाजी यापैकी कुणीही नव्हतं. त्यावेळी प्रिया तर रडते आणि म्हणते की त्यांना जरी समजलं नसेल ना अश्विन, तरीही मला स्वतःची लाज वाटते. आता मी त्यांना माझा चेहरा दाखवू तरी कसा? तेव्हा तो तिला आता जवळ घेतो आणि मिठी मारत म्हणतो की तन्वी, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको ना गं. अगं तू हे काही मुद्दाम केलं आहे का स्वतःहून? नाही ना, हे अनवधानाने झालं, त्याला काय करायचं मग? आणि हे बघ, अशी चुकीने दारू तर सायलीच्या पोटात सुद्धा गेली होती. कारण ते दोघे जेव्हा माथेरानला गेले होते तेव्हा काय घडलं होतं हे तुला आठवतंय ना? तेव्हा प्रिया आता हो असं म्हणते. मग आता त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण बघितला होता की नाही? मग प्रिया हो असं म्हणते. त्यानंतर आता तो तिचे अश्रू पुसत म्हणतो, रडायची थांब बरं, आता जा बरं, फ्रेश हो आता. आणि हो, परत असं काही घडणार नाही याची मात्र काळजी घे. तेव्हा प्रिया हो असं म्हणते. कारण पुढच्या वेळी सगळ्यांना कळण्यापासून मी असं थांबवू शकेल की नाही मला माहीत नाही. तेव्हा आता प्रिया ही घाबरतच त्याच्याकडे पाहू लागते. तर इकडे आता सायली आणि त्याचबरोबर विमल या दोघीही किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत असतात. विमल विचारते, सायली ताई, तुम्ही एवढ्या हलक्या हाताने ते थालीपीठाचं पीठ मळताय, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही का? तेव्हा सायली म्हणते, नाही, उलट कुसुमताई सांगत असते की जेवढं हलक्या हाताने आपण मळू ना पीठ, ते छान ते थालीपीठ होतात. तेवढ्यातच आता कल्पना आणि प्रताप हे दोघेही तिथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेव्हा प्रताप आता लगेचच विमलला विचारतो, अगं भूक लागली आहे विमल, काय केलं आहे गं नाश्त्यासाठी? तेव्हा ती आता हसते आणि म्हणते, अहो सायलीताईंनी ना सर्वांसाठी ना गरमागरम थालीपीठ बनवली, आवडतात ना सर्वांना म्हणून. त्यानंतर आता सायली लगेचच दोघांना नाश्ता वाढते आणि त्यांना देते. सायली आता लगेचच कल्पनाला विचारते की पूर्णाजी कुठे आहेत? तेव्हा त्या ट्रस्टच्या कामासाठी ऑफिसमध्ये गेल्याचं आता कल्पना सांगते. तर ती सायली म्हणते, काही हरकत नाही, पूर्णाजी आल्यानंतर त्यांना गरमागरम मी थालीपीठ करून देत. प्रताप विचारतो, कल्पना, अगं तन्वी अजून आली नाही का बाहेर? कुठे आहे? रूममध्ये आहे का? आणि अश्विन? तेव्हा कल्पना म्हणते, अहो अश्विनसुद्धा अजून गेला नाही हॉस्पिटलला, तो इथेच आहे अजून. आणि एव्हाना तर हॉस्पिटलमध्ये जाण्याची गडबड त्याची खूप सुरू असते ना. त्यानंतर विमल म्हणते, वहिनी, जेव्हा मी स्वयंपाकघरात आले होते ना तेव्हा अश्विन दादा नाही ते किचनमध्येच होते आणि मी आल्यानंतर लागलीच ते त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले. आणि हो, तन्वीताईंना मी सकाळपासून सुद्धा पाहिलेलं नाहीये. मग त्यानंतर आता कल्पनाला प्रश्न पडतो, हे नक्की काय झालंय यांचं? तेव्हा सायलीताई, तुम्हाला दिसल्या का तन्वीताई असं विमल विचारते. सायली म्हणते, नाही. त्यानंतर प्रिया आणि अश्विन हे दोघेही आता तेथे येतात. तेव्हा लगेचच आता, काय अश्विन, आज खूप निवांत रे, उठायला उशीर झाला का असं आता लगेचच प्रताप विचारतो. तेव्हा कल्पनासुद्धा म्हणते, तुम्ही दोघे अगदी निवांत, काय जायचं नाही का हॉस्पिटलला? बोल ना अश्विन. तेव्हा तो म्हणतो, नाही मम्मा, जायचंय अगं, पण ते काय झालं ना, मी रात्री उशिरा आलो तर मी माझी वाट बघत जागी होती. मग काय आम्ही गप्पा मारत बसलो तर झोपायला खूप उशीर झाला. सायलीला सगळं काही माहीत असतं त्यामुळे ती आपली गप्पच बसते. मग अश्विन म्हणतो, तरीही तन्वी म्हणाली की सकाळी उठून रांगोळी काढायची आहे म्हणून. मग मीच तिला म्हटलं की तू जरा माझ्यासाठी जागी होती ना, मग आराम कर, पूर्ण झोप झाल्यानंतरच उठ म्हणून. तेव्हा आता सायलीला त्याबद्दल खूप वाईट वाटत असतं की अश्विन भाऊजींना उगीच प्रियामुळे खोटं बोलावं लागते. तेव्हा लगेचच प्रताप म्हणतो, शाब्बास, अशीच एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना साथ द्या. त्यानंतर आता सायली त्या दोघांसाठी नाश्ता वाढते आणि अश्विन प्रियाला देते. तर ते दोघेही आता लगेचच सायलीकडे पाहत असतात. मग आता त्यावेळी कल्पना तुमच्या दोघांची जोडी अशीच सुखी राहू द्यात असा आशीर्वाद त्या दोघांना देते. त्यानंतर आता कल्पना विचारते, तन्वी, मी काय म्हणते, आज मंदिरात जाऊन येऊयात का आपण? अगं तुमचं लग्न झाल्यापासून देवदर्शनच झालं नाही ना, म्हणून म्हटलं. तेव्हा प्रिया आता हसते आणि हो असं म्हणते.
त्यानंतर कल्पना म्हणते, शिवाय पूर्ण आईसुद्धा सांगत होत्या की तुम्हाला घेऊन मंदिरात जायला हवं. मग आता प्रिया लगेचच हसून म्हणते, चालेल ना, तसंही तुमच्या दोघींच्या मनात आलंय तर मी कशाला नाही म्हणू मग. तेव्हा सायली रागातच प्रियाकडे पाहते आणि म्हणते की खोटारडेपणाची सुद्धा हद्द असते, गोडगोडाने खोटं बोलतीये ही सर्वांबरोबर. मग इकडे कल्पना अश्विनला म्हणते, अरे तू आजच्या दिवस जरा लवकर घरी ये आणि इमर्जन्सी आली तर दुसऱ्या डॉक्टरांना सांग जरा हँडल करायला, चालेल ना. मग आता तो हो असं म्हणतो. त्यावेळी प्रताप आता लगेचच अश्विनला म्हणतो की अश्विन, अरे इमर्जन्सी आली ना तर त्यांना सांग की आमच्याच घरी खूप मोठी इमर्जन्सी आहे, कारण माझी आई ना खूप मोठी इमर्जन्सी आहे, वर घरी गेलं नाही तर मग आम्हाला चपराक पडते. तेव्हा सर्वजण आता हसतात. तर दुसरीकडे अर्जुन आता लगेचच चैतन्याला म्हणतो, महिपत आणि साक्षी जे पुरावे क्रिएट करायचे ना त्यामध्ये थोडे फॉल्स होते आणि म्हणून आपल्याला ते कोर्टासमोर प्रेझेंट करता आले आणि प्रूव्हसुद्धा झाले. पण दामिनी जे पुरावे क्रिएट करेल ना ते एकही चूक नसेल आणि आपल्याला ते होऊच द्यायचं नाही आहे चैतन्य. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन एक गोष्ट चांगली झाली की मधुभाऊंना आपल्याशी व्यवस्थित बोलता येणार आहे. आपल्याला अगोदर हा ऑप्शन नव्हता. आपण जेव्हा तिकडे पोलीस स्टेशनमध्ये जायचं तेव्हा कसंबसं आपल्याला माहिती मिळायची, पण आता मधुभाऊंबरोबर जेवढं डिस्कस करू ना तेवढी माहिती आपल्याला मिळेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, तरीही कोणती तरी एक इम्पॉर्टंट डिटेल्स ही मिस होतीये. ती एक लिंक सापडली ना आपल्याला चैतन्य, मग सर्व पुरावे असे कोर्टासमोर आपल्याला लगेचच सादर करता येतील. असं म्हणून अर्जुन आणि चैतन्य दोघेही त्याबद्दलच विचार करू लागतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, मी मधुभाऊंना भेटायला चाललोय, आता त्यांच्याशी मला व्यवस्थित बोलता येईल आणि मी परवानगीसुद्धा घेतो. मधुभाऊंना जर आश्रमामध्ये जाण्याची परवानगी मिळाली तर त्यांच्याशी डिटेलमध्ये बोलता येईल. तेव्हा सायली हो असं म्हणते. तेवढ्यातच अश्विन ओरडत तेथे येतो आणि मधुभाऊंना आवाज देतो, अहो पहिलं तर तुम्ही आमच्या खोलीमध्ये यायलाच नको होतं आणि आलात तर आलात वरतीला खोटारडी म्हणताय. तर मधुभाऊ आता तेथेच रूममध्ये असतात, घरातील सर्वजण तेथे येतात. तेव्हा कल्पना विचारते, काय चाललंय काय अश्विन तुझा आवाज फार वरपर्यंत येतोय. तेव्हा काय चाललंय ना हे मला विचारण्यापेक्षा मधुभाऊंना विचारा, असं अश्विन उद्धट भाषेत बोलतो. तेव्हा लगेचच आता अश्विन म्हणतो की तुम्ही सांगा ना, इथे येऊन माझ्या बायकोची उलट तपासणी घेत होतात. त्यावेळी सायली म्हणते, आपले वडील जेव्हा प्रश्न विचारतात ना तेव्हा त्याला आरोप करणं म्हणत नाहीत अश्विन भाऊजी, पण कसं आहे ना हे प्रियाला कधी म्हणजे कधीच कळणार नाहीये. तेव्हा आता लगेचच अर्जुन रागातच विचारतो, तू एवढा मोठ्यांशी रोडली कधी बोलायला लागला. तेव्हा लगेचच अश्विन म्हणतो, या घरात असणारे पाहुणे जेव्हा माझ्या बायकोवर आरोप करतात ना तेव्हापासून. तर आता अर्जुनला खूपच राग येतो. त्याच्यामध्ये आणि अश्विनमध्ये एक वादाचीच ठिणगी पडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.